बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. अखेर महायुती सरकारचा मुख्यमंत्री ठरला. नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आणि यानंतर महाराष्ट्रभर चर्चा रंगली ती मुख्यमंत्री कोण होणार याची. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री पदासाठी आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस हे 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्याचे महायुतीच्या नेत्यांनी ठरवले असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. गुरुवारी रात्री दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी महायुतीतील सर्व घटक पक्षांनी फडणवीस यांचे नाव पुढे करण्यास सहमती दर्शवली होती. आज शुक्रवारी महाराष्ट्रात निरीक्षक पाठवून आमदारांची मते जाणून घेतल्याची माहिती मिळाली आहे. या प्रक्रियेनंतर फडणवीस यांच्या नावावर अंतिम निर्णय जाहीर होईल असेही सांगण्यात येत आहे. आता सर्वांच्या नजरा या अधिकृत घोषणेकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीकडे लागल्या आहेत. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.